डहाणू इथले विनायक बारी यांचं 1979 साली BSc बॉटनीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालंय। पदवीनंतर त्यांना सहज नोकरी मिळाली असती, मात्र त्यांनी नोकरी न करता आधुनिक पद्धतीनं चिकू लागवड करण्याचा निर्णय घेतला। 6वीत असताना भूगोलामध्ये असं शिकलो होतो की नाशिक हे द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, नागपूर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे, तसंच ठाणे जिल्ह्यातील डहाणू घोलवड हा परिसर चिकूसाठी प्रसिद्ध आहे। मग मला असं वाटलं की का आपण नवीन तंत्रज्ञानाचा नुसार शेतीची किंवा चिकूची लागवड जास्त वृत्तिगत करण्यात मेहनत करू नये, आणि ह्या दृष्टिकोनातून वडिलांबरोबर मी जी माझी भातशेती होती त्याच्यात चिकू लागवड केली आणि कृषी विज्ञान केंद्राचं तंत्रज्ञान हाताशी धरून त्या चिकूमधनं जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढवता येईल ह्याचे प्रयत्न सुरू केले। शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी 1981 साली चिखली गावातल्या चिंबाबे इथं 4 हेक्टर जमीन विकत घेतली। सुरुवातीला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरणी केली। त्यानंतर 40 बाय 40 फुटावर 3 बाय 3 फुटाचे खड्डे खोदले। खड्ड्यात शेणखत, पालापाचोळा टाकला। त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रातून कालीपती चिकूच्या रोपांची लागवड केली। 4 हेक्टरमध्ये 400 रोपांची लागवड करण्यात आली। 40 बाय 40 फुटावर 3 बाय 3 फुटाचे खड्डे खोदले आणि त्याच्यामध्ये शेणखत, पालापाचोळा आणि निर्जंतुकी करण्यासाठी थोडीशी पावडर वगैरे टाकून ते खड्डे पुरून घेतले आणि त्याच्यावर कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथून चिकूची कलमे आणली, कालीपत्ती जातीची, आणि ती कलम्यांची लागवड केली। आज माझी सुंदर अशी चिकूची बाग 4 हेक्टरमध्ये साधारण हेक्टरी 100 झाडं, ह्याप्रमाणे 400 झाडं आज माझ्या जागेत उभी आहेत। विनायक बारी यांच्या शेतात 2 बोरवेल आहेत। तसंच त्यांनी कृषी विभागाकडून शेततळंही घेतलंय। चिकूच्या झाडांना पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात येतो। त्याचबरोबर ते चिकूच्या बागेत गांडूळ खत, शेणखत आणि जीवामृताचा वापर करतात। सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं चिकूचा आकार मोठा आहे, तसंच चवही गोड आहे। त्याचबरोबर फळ न देणाऱ्या झाडांच्या फांद्यांची 2 वर्षातून एकदा छाटणी करण्यात येते। गांडूळ खत हे एक झाडाला 15 ते 20 किलो देतो आणि शेणखत हे एका झाडाला 20 ते 25 किलो, ह्याप्रमाणे सप्टेंबर आणि मार्च ह्या 2 मात्रामध्ये त्याचं डिवाईड करून देतो। तसंच ह्याला विशेष भरखते म्हणून एक जीवामृत हे मी कायम माझ्या झाडांना दर 3 महिन्यांतून एकदा, तसेच इफेक्टिव्ह मायक्रोन्यूट्रियन म्हणजे EM सोल्युशन हे देखील मी ह्या झाडांना वापरत आहे। त्यामुळे मला हे संपूर्ण बाग ही माझी सेंद्रिय खताद्वारे विकसित केलेली आहे आणि ह्या खतामार्फत मला त्यांना झाडांना पोषक मूलद्रव्ये आणि त्यांना झाडांना टणकपणा येण्यासाठी, कणखरपणा येण्यासाठी जे मजबूतीकरण पाहिजे ते सुद्धा मिळतं। झाडांना फळं भरपूर लागलेली आहेत आणि झाडांची फळांची प्रत ही देखील अत्यंत सुंदर अशी मोठी झालेली आहे। विनायक बारी यांनी खत पाण्याचं योग्य नियोजन केल्यानं त्यांना चिकूपासून चांगलं उत्पादन मिळतंय। तसंच ते वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेतात। त्याबरोबरच दररोज दैनिक ॲग्रोवनही वाचतात। त्यामुळे शेतीतल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत असल्याचं ते सांगतात। चिकूच्या बागेतून दररोज 300 ते 400 किलो फळांची तोडणी केली जाते। चिकू तोडल्यानंतर स्वच्छ धुतले जातात। त्यानंतर चिकू वाळल्यानंतर प्रतवारी केली जाते। 4 हेक्टरमधल्या 400 झाडांपासून त्यांना 80 टनांचं उत्पादन मिळतं। सरासरी प्रति किलो 8 रुपयांच्या दराप्रमाणे त्यांना वर्षाकाठी 5 लाख रुपयांचा नफा होतो। हेक्टरी हा 100 झाडापासून साधारण 20 टन उत्पन्न मिळतं। ह्या 4 हेक्टरमधून मला 80 टन चिकू फळे मिळतात। आज सरासरी भाव जर पाहिला तर 8 रुपये वर्षभर आम्हाला मिळतो आणि हा सगळं खर्चा वजा जाता मला ह्या शेतीतून जवळजवळ 5 लाखाचं उत्पन्न मिळतं। विनायक बारी यांनी आधुनिक तंत्र आणि सेंद्रिय खतांचा वापर करून चिकूच्या उत्पादनात वाढ केली आहे। तसंच त्यांनी चिकूच्या बागेसाठी राष्ट्रीय फलोत्पादन योजना, ठिबक योजना, शेततळ्याच्या योजनेचा लाभ घेतलाय। ते महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्षही आहेत। डहाणू, पालघर तालुक्यात सुमारे 10 ते 12 हजार हेक्टरवर चिकूच्या बागा आहेत। अनेक आदिवासींनीही चिकूच्या बागा लावल्या आहेत।
त्यामुळे चिकू लागवडीचं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या परिसरात चिकू संशोधन केंद्र सुरू करावं अशी मागणी बारी यांनी केली आहे. गेल्या शेकडो वर्षापासून चिकूच्या बागा उभ्या आहेत आणि फार मोठं पर्यावरण संतुलनाचं काम ह्या बागा करत आहेत. मी तर म्हणेन शासनाने जर ह्या झाडांना ट्री क्रेडिट योजना लागू केली तर ह्या चिकू बागायतदारांना एक वेगळं उत्पन्नाचं साधन होईल आणि युवान पिढी, आज शेतकऱ्यांची आमची जी युवान पिढी आहे ती ह्यामध्ये शेती करण्यासाठी, चिकू बाग डेव्हलप करण्यासाठी पुढे येईल. विनायक बारी यांनी चिकूच्या बागेत आधुनिक तंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांना चिकूपासून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बारी यांच्याप्रमाणेच फळबागांसाठी सेंद्रिय खत आणि ठिबकचा वापर केल्यास त्यांनाही शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. रुपेश पाटील, साम टीव्ही, डहाणू.